या नीतीनं खूप सुंदर मंदिराची उभारणी केली आणि मंदिराची उभारणी झाल्यानंतर आता मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम सुद्धा सुयोग अशा प्रकारचे आपल्याच गावचे सुपुत्र असणारे पौरोहित्य करणारे भाऊ त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारचं पौरोहित्य करून या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा जो अगदी वैदिक विधी आहे त्या वैदिक विधीनुसार सुंदर प्रकारे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम केलेला आहे. कलशारोहणाचा सुद्धा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे आणि समस्त ग्रामस्थांनी जसं या मंदिरासाठी खूप मदत केली तशाच प्रकारे आपल्या गावच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी म्हणले आम्ही सुद्धा पाठीमागे राहणार, आम्ही सुद्धा काहीतरी फुलाची पाकळी आमची मदत करू म्हणून त्यांनी सुद्धा कलशासाठी सगळ्यांनी सुद्धा मदत केली आणि त्यांनीही मदत करून एक आपल्या भावांना आपला थोडासा हातभार महत्वाचं कार्य आपण सुद्धा करायला पाहिजे म्हणून त्यांनी सुद्धा कलशारोहणासाठी मदत केलेली आहे. हा भव्य दिव्य अशा प्रकारचा उत्सव त्या संबंधातून आपल्या इथे साजरा झालेला आहे आणि असा या उत्सव आज पहिला थोडंसं प्राणप्रतिष्ठा वगैरे असते उशीर लागतच असतं. तर मग मला काही कार्यकर्ते आपले भाऊ म्हणू लागले की आम्हाला थोडंसं सत्कार करायचा आपल्या कार्यकर्त्यांना जरूर करायचं आहे. कीर्तन थोडंसं आपण 15 मिनिटं कमी करू नये पण कार्यक्रमाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं कौतुक झालं पाहिजे ज्यांनी सर्वांनी मिळून अगदी कष्टाने हे सगळं कार्य केलं. आपल्या घरची कामं न बघता मंदिराचं काम झालं पाहिजे त्याच्यासाठी जीव ज्यांनी ओतला त्यांचंही कौतुक झालं पाहिजे त्यांचंही. तर त्या सत्काराला काय जास्त वेळ येणार आहे पण तेवढ्या वेळासाठी आपण जरूर वेळ द्यायला पाहिजे म्हणून हा जो सत्कार वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलेला आहे. हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे. आता फक्त काल्याचं कीर्तन कारण पूर्ण 7 दिवसपर्यंत नुसतं यज्ञाचाच कार्यक्रम नाही झाला तर त्यामध्ये कीर्तनाचेही कार्यक्रम झाले, पारायणाचा सोहळा सुद्धा पार पडला. यामुळं मग काल्याचं कीर्तन करणं आवश्यक आहे म्हणून आपण काल्याच्या कीर्तनाची सेवा घेतलेली आहे. यद्यपि कलशारोहणाच लागेल झळझळीत सोनं चळा कळस दिसतो सोजवळा याच्यावर ह्या अभंगावर चिंतन करायचं असतं नाही. मग झळझळीत सोनं चळा जो अत्यंत सुंदर अशा प्रकारचा कलश आहे त्या कलशाची दिव्य दर्शनाची आजची स्थिती असते. कलशाची उभारणी कलशाचं जे मंदिरावर स्थापन असतं ते फार महत्वाचं असतं. कलश स्थापना केल्यानंतर त्या मंदिराच्या वरचं काही बांधकाम शिल्लक नाही. आता समोर किती मोठा मंडप करा पण मग वर काही राहिले नाही, वर काही बांधकाम करायचं नाही. पुन्हा तुमच्या जर पुन्हा मनातच आलं समजा आपल्याला एखादा सभा मंडप पुढं करायचं तर करू शकता पण आता वरचं बांधकाम संपलेलं आहे. कलश झाला की आता याच्यानंतर वर बांधकाम नाही म्हणून कलशाचं बांधकाम जे असतं तर मंदिराच्या प्रासादाच्या संपूर्ण कार्याची आता सांगता झालेली आहे. कलशरूपी जो प्रासाद आहे त्या प्रासादाच्या कार्याची सांगता झालेली हे कलश दर्शवित असतो. आणि दुसरं असं आहे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की कलश जो आहे तो मंदिरावर जो उभारणी केल्या जाते तर खरं म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की परमात्मा तत्व हे संपूर्ण विश्वात भरलेलं आहे. विश्वातल्या प्रत्येक कणाकणामध्ये भरलेलं ते तत्व आहे. परमात्मा तत्व हे काही एका कुठंतरी एका ठिकाणी आहे एक देशी आहे असं नाही, ते सर्वत्र व्यापक आहे. मग ते सर्वत्र व्यापक असणारं जे चैतन्य त्या चैतन्याची जी दिव्य शक्ती आहे त्या शक्तीला खेचून त्या मंदिरात पुरवण्याचं काम जर कोणी करत असेल तर कलश करत असतो. ते कलश ती दिव्य शक्ती खेचून मंदिरामध्ये पुरवत असतो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ती मंदिरामध्ये ती शक्ती येते त्या देवतेमध्ये शक्ती येते. मंदिरामध्ये सुद्धा ती दिव्य शक्ती असते म्हणून आपण पाहतो मंदिराच्या समोर गणपती ठेवलेले असतात. मंदिरावरच गणपतीची मूर्ती असते ठेवली ना आपण मूर्ती ठेवली का ठेवलेली असते की आपण आल्याबरोबर गणपतीला स्पर्श करावा. गणपतीच्या निमित्तानं आपण मंदिराला स्पर्श करायचा असतो. स्पर्श केल्यानंतर तो जर स्पर्श केलेला हात आपण छातीला लावत असतो म्हणजे ती आलेली दिव्य शक्ती आपण आपल्यामध्ये घेत असतो. तर अशा प्रकारचं हे कलशाची सामर्थ्य शक्ती असते. कलश यशासाठी बसवल्या जातो. मंदिर अशा प्रकारचं सुंदर का निर्माण केलं जातं की मंदिरामध्ये आपल्याला आपली शक्ती एकवटता येते. कुठेही बसून आपल्याला ध्यान करता येणार नाही, कुठेही बसून आपल्याला भजन करता येणार नाही. मग मंदिरात बसून भजन केलं म्हणजे आपल्याला कुठेतरी इथं देवता आहेत असं समजून आपली पवित्र भावना आणि मंदिरामध्ये पावित्र्य ठेवायचं असतं. प्रत्येकानं त्या पावित्र्याला जपायचं असतं. पावित्र्य जर ठेवलं तर मंदिरामध्ये आल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आपण खरोखर सगळ्या दुःखातून मुक्त झालो. आता इथं आलो की आपले सगळे दुःख निवृत्त झाले, मन कसं प्रसन्न वाटायला लागतं. मंदिराची अशा प्रकारची पवित्रता जर आपण ठेवली तर मग मात्र खूप आनंद मिळतो. म्हणून मंदिरं जे असतात ते मंदिर यासाठी असतात ते देव सगळीकडे देव आहे तर मंदिरच कशाला पाहिजे देवाला असंही काही माणसांचं म्हणणं येतं नाही का. सगळीकडे देव आहे पण मंदिर का पाहिजे त्याचं कारण आहे कुठेतरी आपली भावना एकवटली पाहिजे. कुठेतरी भावना एकवटण्यासाठी एक जागा पाहिजे ठराविक म्हणून आपल्या इथं मंदिराची योजना आहे. अशा मंदिरामध्ये भगवान हनुमंतरायांची दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे.
काही लोक म्हणतील प्रभू रामचंद्राचं मंदिर पाहिजे, काय करायचं हनुमंतरायाचं मंदिर असं काही म्हणतील. पण खरं सांगायचं का हनुमंतरायाचं मंदिर आहे म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहेच आहे. का मंदिर आहे याचं कारण आहे हनुमंतरायाने आपल्या छातीमध्येच प्रकट करून दाखवले. भगवान रामचंद्राने सीता साहेबांनी जेव्हा पाहिलं लंका जिंकून प्रभू रामचंद्र जेव्हा परत अयोध्येला आले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला. राज्याभिषेकाचा कार्यक्रम फार थाटामाटात पार पडला. भगवान रामचंद्रांनी लक्षात ठेवलं होतं की आपल्याला युद्धाच्या कामामध्ये आपण सगळं राज्य सोडलेलं असताना, आपल्याजवळ कुठल्या प्रकारचं पद नसताना सुद्धा आपल्याला त्यांनी युद्धाच्या कामात मदत केली आणि एका भयंकर असणाऱ्या शत्रूवर विजय प्राप्त करून दिला. जो स्वर्ग सुद्धा जिंकणारा शत्रू होता त्याच्यावर विजय प्राप्त करून दिला. की माझे जे सवंगडी आहेत त्यांचा सत्कार केला पाहिजे असं भगवान रामचंद्रांना वाटलं. मग भगवान रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केला. नल, नील, जांबवंत, सुग्रीव, अंगद सगळे जेवढे म्हणून एक एक होते अगदी निवडून प्रत्येकाचा सत्कार केला. प्रत्येकाला मौल्यवान अशा वस्तू भेट दिल्या. सगळ्यांचा सत्कार झाल्यानंतर मग सांगितलं आता सत्कार कार्यक्रम संपला. पण भरत महाराजांच्या मनामध्ये थोडंसं सलू लागलं नाही काही गोष्ट. आताही आपल्या समजा सगळ्यांचं झालं, एखादं जर कोणी महत्वाचा व्यक्ती राहिला असेल तर माणसाची मला सगळ्याचं झालं पण तू राहिला माणूस नाही, एक राहिला माणूस नाही असं होऊ शकत नाही. तसं राहिलं नसेल कोणी, पण समजा राहिलं तर राहिलं असं वाटते का नाही. तर ते भरत महाराजांच्या मनामध्ये ते सरायला लागले. अरे हनुमंतरायांनी एवढं काम केलं महान. मी हनुमंतरायाबद्दल ऐकलेलं आहे की ज्यांनी प्रभू रामचंद्राला सुद्धा खूप खूप मोठी मदत केली. अहिरावण महिरावणाने जर गेलं होतं त्या अवस्थेत तिथून सोडून आणण्याचं काम जर महत्वाचं केलं असेल तर हनुमंतरायाने केलं प्रभू रामचंद्राला. नाहीतर युद्ध कसं जिंकलं गेलं असतं, रावण कसं मारलं गेलं असतं, सीता साहेबांना कसं आणलं असतं, परत प्रभू रामचंद्र अयोध्येला कसे आले असते. अयोध्येत आले नसते तर आज हा राज्याभिषेकाचा दिव्य सोहळा आम्हाला कसा पाहता आला असता. म्हणून प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. एवढं काम करणाऱ्याला सुद्धा विसरले कसे भगवंताला कसा विसर पडला भगवंताला हेच लक्षात येत नव्हतं. आणि म्हणून मग आता काय करावं होतं, ओरडून नाही सांगायचं. मोठ्याची चुकी असताना ओरडून नाही सांगायचं, हो दादा चुकले की तुम्ही हनुमंतरायाचं राहिले की सत्कार करायचा असं ओरडून नसतं सांगायचं नाही का. तर ते हळूच कानात जाऊन सांगितलं म्हणजे दादा काय झालं, सगळ्यांचं सत्कार केले म्हणतात ना, सत्कार सोहळा संपला पण एक सोहळा राहिलाच ना सत्कार करायचा महत्वाचा. रोजांनी एवढं काम केलं आणि त्यांच्यासाठी त्यांनी काहीच कुठल्या प्रकारची काही वस्तूही दिली नाही, त्यांचा सत्काराने त्यांचं नाव सुद्धा घेतलं नाही. काय भगवान असं कसं काय. भगवान रामचंद्र म्हणजे भरता मी केव्हापासून तेच विचार करतो मारुतीला काय द्यावं. माझ्या मारुतीनं जे केलेले उपकार आहेत ते सांगायला माझ्याजवळ वाणी सुद्धा नाही. मारुतीने केलेल्या उपकाराच्या मोबदल्यात द्यायला माझ्याजवळ वस्तू सुद्धा नाही, काहीच नाही माझ्याकडे, काही वस्तू नाही माझ्याकडे. मग मात्र भरतांच्या लक्षात आले की का भगवान रामचंद्रांनी यांचा सत्कार केला नाही, का यांच्याबद्दल दोन शब्द सुद्धा बोलले नाही. त्याचं कारण ते बोलण्यासाठी वाणी नाही ना जवळ. एवढे मोठे उपकार आहेत की त्या उपकाराचं वर्णन शब्दाने करता येत नाही. एवढे मोठे उपकार आहे की त्या उपकाराच्या मोबदल्यात द्यायला काही वस्तू माझ्याकडे नाही. कोण म्हणतात ब्रह्मांडाचे मालक म्हणतात, ब्रह्मांडाचे मालक म्हणतात माझ्याकडे काही नाही. मग सीता साहेबांना ते ऐकलं, जवळ होते ना जवळ बसलेले होते प्रभू रामचंद्राच्या. प्रभू रामचंद्रानं बोललेलं सीता साहेबांनी ऐकलं. आईसाहेब म्हणल्या तुमच्या जवळ नसेल काही, पण माझ्या हनुमंताला द्यायला माझ्याजवळ काही नाही. काय हनुमंताने एवढं काम केलं नाही का, मग त्यांना काही द्यायचं नाही. म्हणजे मग आईसाहेबांनी गळ्यातला नवरत्नांचा हार काढला आणि जवळपर्यंत हनुमंताईकडे हनुमंताई आले जवळ. हनुमंतायांच्या गळ्यामध्ये नवरत्नांचा हार टाकला. तुम्ही काही देऊ नका पण मी देईन, माझ्याजवळ आहे ना वस्तू, तुमच्याजवळ नसेल काही वस्तू. पण हनुमंतरायाला त्याची कुठे किंमत आहे सांगा बरं. हनुमंतरायानं तो हार घेतला. घेतल्यानंतर त्या हाराला मागून पडून सगळीकडून पाहिलं. प्रत्येक रत्नाला पाहत होते. रत्नांचा हार होता ना, प्रत्येक रत्न पाहत होते पण काही त्याच्यामध्ये दिसेना. म्हणजे त्यांना जे लागत होतं ते त्यांना दिसत नव्हतं. मग नंतर त्याने एक रत्न फोडलं. फोडल्यानंतर प्रत्येक तुकड्यामध्ये त्यांनी पाहिलं. त्यांच्या तुकड्यामध्ये त्यांना जे पाहिजे होते ते दिसत नव्हतं. मग ते तुकडे फेकून द्यायचे, तुकडे फेकून द्यायचे. आता काय करावं. मग आता सीता साहेब म्हणल्या हनुमंता काय रे तू खरं म्हणजे माकड ते माकडच नाही का, तुला एवढा नवरत्नांचा हार दिला ते फोडून काय बघतोस त्याच्यामध्ये. त्यावेळेस मग हनुमंतराय म्हणजे आईसाहेब या रत्नामध्ये मी बघतो की माझे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आणि माझी आई सीता आईसाहेब त्याच्यात आहेत की नाही ह्या दोघांना पाहतो आणि त्याच्यामध्ये नाहीत म्हणून फेकून देतो. ज्याच्यामध्ये माझे प्रभू रामचंद्र आहेत आणि ज्याच्यामध्ये माझी सीता माता नाही त्या वस्तू माझ्या काय तर माझ्यामध्ये फेकून देतो नाही, त्याची गरज नाही मला असं का. सीता साहेबांना थोडंसं राग आला. म्हणजे मग तुझ्या हृदयात आहेत का, तुझ्या हृदयात जर नसू तुझ्या हृदयात नसेल मग तू शरीर टाकून देशील का, तुझ्या हृदयात नसेल तर जरूर टाकून दे. माझ्या हृदयात जर तुम्ही नसाल ना
ते शरीर सुद्धा फेकून देईल. दाखव मग तुझ्या हृदयात आम्ही आहेत की नाही. त्यावेळेस मग हनुमंतरायाने आपलं हृदयच फाडून दाखवलं होतं नाही. बघा म्हणले तुम्ही आहेत की नाही. अरण्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता साहेबांना दाखवलं होतं. मग सांगा, हनुमंतराय म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिरच आहे नाही का. मग हनुमंतरायाचं मंदिर बांधलं, प्रभू रामचंद्राचं मंदिर कुठे म्हणजे हेच मंदिर आहे नाही का. इथेच मंदिर आहे प्रभू रामचंद्राचं. वेगळं मंदिर बांधायची गरज नाही. का बांधायची गरज नाही का, हनुमंतरायच प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. हनुमंतरायाचं मंदिर झालं की प्रभू रामचंद्राचं मंदिर आहेच आपल्या गावामध्ये. वेगळं मंदिर बांधायची आवश्यकता नाही. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा पाहणं किती दयाळू आहे. आपले मंदिर बांधावेत अशी प्रेरणा कोणाला करत नाही, पण माझ्या हनुमंताचं मंदिर झालं पाहिजे. आणि आता हनुमंताचे मंदिर किती झाले येत नाही का त्याचा अंदाज नाही का. पहिले एकच गाव होतं की जिथं 12 हनुमंत होते नाही का. पहिले एकच गाव होतं आपल्या परिसरात. मला वाटतं कितीतरी अशी गाव आहेत की 12 नाही 25 असतील कदाचित, 30 असतील कदाचित, 50 असतील का. मोठे मोठे गाव परभणी सारख्या शहरामध्ये आता एक 50 नगर नवीन तयार झाले तर 50 मारुतीने असतील किती नाही. 9च नाही 12च नाही का, किती असतील काही सांगतात नाही. एवढी हनुमंत एवढी मंदिरं